तर राम राम मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? आणि मजेतच असायला हवं, पण मी मजेत नाही आहे, कारण मी थोड्या वेळामध्ये पुण्याला जायला निघणार आहे. मग म्हटलं गावातल्या देवांचं दर्शन घेऊयात आणि मग निघूयात. तर मी, माझा भाऊ आणि मम्मी तिघेही गेलो होतो दर्शनासाठी. तर दर्शन घेतलं, त्यानंतर घरी गेले. मम्मीने छानपैकी स्वयंपाक केला होता, तर जेवण केलं आणि नंतर मी निघाले पुण्याला जायला. तर आपलं गाव, आपली माणसं, आपल्या गावाचं वातावरण हे सोडून आपल्याला बाहेर जावं लागतं शिक्षणासाठी किंवा जॉबसाठी. हे कोणाला आवडत नाही, पण काही कारणासाठी जावं लागतं. तर मला विट्यातून डायरेक्ट पुण्याची बस मिळाली नाही, तर मग मी कराडपर्यंत आले आणि कराडमधून मग मी पुण्याची बस पकडली. आणि प्रत्येक टाईमला माझ्यासोबत असं का घडतं काय माहिती, पण जिकडे ऊन असतं ना तिकडची सीट मला नको असते आणि नेहमी मला तीच सीट मिळते. तर पुण्याला यायची तर इच्छा माझी अजिबातच नव्हती, कारण या 4 दिवसांमध्ये मी खूप सारी मजा केली आहे आणि त्यामुळे मला येऊ वाटत नव्हतं. आणि मी जेव्हा पण येते ना तेव्हा मम्मी मला नको नको बोलते, त्यामुळे तर मला थोडं पण येऊ नाही वाटत. त्यानंतर मी पोहोचले होते स्वारगेटला. स्वारगेटवरून मी डायरेक्ट हडपसरची बस पकडली आणि घरी पोहोचले. पण मी अजून गावातल्याच झोनमध्ये होते. मी तर हाच विचार करत होते की मी का आले, मला राहायचं होतं अजून. उद्या पुन्हा मला ऑफिसला जावं लागेल, पुन्हा तेच टेन्शन. मग मी थोडीशी फ्रेश झाले आणि पुन्हा मी स्वतःला मोटिवेट केलं आणि म्हटलं जाऊ देत, जेवण करूयात. तर मग जेवण तर काय रात्री नव्हतं, मेसवाल्यांना सांगितलं नव्हतं, तर मग रूममेटला घेऊन मी गेले जेवण करायला. त्यामध्ये मी खाल्ला होता डोसा. त्यानंतर म्हटलं थोडंसं थंड पिऊयात, म्हणून आम्ही थंड घेतलं होतं. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि 4 दिवसांमध्ये जे गावामध्ये कार्यक्रम झाले आहेत त्याचा व्लॉग व्हिडिओ मी टाकलेला आहे, तर पाहायला विसरू नका. बाय बाय.